नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका यूट्यूब चॅनलच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, व्हिडिओचा टायटल पाहून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ आजचा कोणत्या टॉपिकवरती होणार आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेळीपालनाविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमार्फत सांगणार आहे. तर मित्रांनो, शेळीपालन हा व्यवसाय मी तुम्हाला थोडक्यात सांगतो का करावा. कारण मित्रांनो, साधारण तुम्ही पाहिलं गेलं तर मार्केटमध्ये कोंबडीच्या मटणापेक्षा बोकड्याच्या मटणाला खूप मागणी आहे. कारण बोकडचं मटण हे खूप डिमांडिंग आहे आणि लोक त्याला खूप पौष्टिक म्हणून खातात. आणि तर मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की माणसाला जगण्यासाठी 3 गोष्टी हे महत्त्वाच्या असतात. ते म्हणजेच अन्न, वस्त्र, निवारा. तसेच शेळी पालन हा या व्यवसायामध्ये शेळ्यांसाठी चारा नियोजन, शेड नियोजन हे खूप महत्त्वाच्या गरजा आहेत. त्यामध्ये मी तुम्हाला माझं शेड दाखवणार आहे. ते कशा पद्धतीने मी तुम्हाला बांधलेलं आहे. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही जे पाहताय शेड ते त्याचे रुंदी जे आहे ते 15 फूट रुंदी आणि 22 फूट लांबी ही अशी आहे. आणि साधारण या शेडमध्ये 15 ते 20 शेळ्या बसू शकतात अशी कॅपॅसिटी आहे. तर मित्रांनो, तुमच्या कॅपॅसिटीनुसार तुम्हाला किती शेळ्या हे ठेवायच्या आहेत शेडमध्ये ते तुम्ही तर तशा पद्धतीने तुम्ही शेड बांधू शकता. 50-100 अशा पद्धतीने. त्यापूर्वी मित्रांनो, शेळीपालन हा व्यवसाय तुम्हाला सुरू करत असताना त्यामध्ये चारा नियोजन हे खूप महत्त्वाचं आहे. चारा नियोजनमध्ये तुम्हाला प्रथमतः सेवरी, सुबाबूळ, दशरथ घास, मेथी घास, त्यानंतर हातगा, त्यानंतर नॅपियरमध्ये खूप सारे प्रकार आहेत. त्यापैकी सुपर नॅपियर, स्मार्ट नॅपियर, बाहुबली, अमेरिकन नॅपियर. त्यानंतर बाकी तुम्ही सुका चारामध्ये म्हटलं तर तूर भुस्सा आहे, मूग भुस्सा आहे, त्यानंतर बाजरीचा हे भुस्सा असतो, गव्हाचा भुस्सा असतो. हे तुम्ही साठवून ते तुम्ही शेळ्यांसाठी देऊ शकता. आणि सुका चारा हा शेळ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण सुका चारा तुम्ही जेवढ्या शेळ्यांना देता तेवढ्या शेळ्या तुमच्या मजबूत राहतात आणि पौष्टिक राहतात. सुका चाऱ्याने शेळ्यांची तब्येत खूप चांगली राहते. शेळ्यांची तब्येत चांगली राहतेच, पुन्हा त्यांचे वजनसुद्धा वाढतं. आणि बाकी तुम्ही त्यांना एक टाईम खुराक देऊ शकता. खुराकाने जे काही त्या शेळ्यामध्ये खनिज संपत्ती कमी पडलेली आहे किंवा ते भरून निघते कॅल्शियम, प्रोटीन, त्यामधील शेळ्यांना ते मिळतं. बाकी शेळ्यांसाठी राहण्यासाठी जे शेड आहे ते शेड तुम्ही असं हवा खेळते राहिली पाहिजे त्या शेडमध्ये, असं तुम्ही बांधा. आणि शेड हे स्वच्छ आणि सुंदर दिसलं पाहिजे पद्धतीने बांधा आणि तशा पद्धतीने बांधा. आणि शेळीपालन हा व्यवसाय खूप चांगला आहे आणि त्यामधून तुम्हाला नफा हा नक्कीच भेटेल. तोटा तर होणारच नाही. हे असं मी माझ्या अनुभवातून सांगतो तुम्हाला. कारण मी 2 ते 3 वर्ष झाला हा व्यवसाय करतो आहे. त्यामध्ये खूप सारा नफा मी मिळवला आहे. त्यामुळे तुम्हाला माझ्या एक अनुभवानुसार मी तुम्हाला सांगतो आहे. दाखवतो तुम्हाला एक माझ्या व्हिडिओमध्ये माझ्या काही शेळ्या आहेत. तर मित्रांनो, ही एक शेळी आहे. ही एक मी 2 महिन्यापूर्वी घेतली होती. तर तेव्हा ती घेतली होती मी ती 25,000ला. सध्या ती 1-1.5 महिन्याची गाभण आहे. पाहू शकता मित्रांनो त्याची क्वालिटी कशी आहे पहा. त्यानंतर मित्रांनो, ही एक आपल्या शेळी आहे. पहा मित्रांनो, ही सुद्धा गाभण आहे 3.5 महिन्याची. त्यानंतर आपल्याकडं ह्या शेळीच्या 2 पाट्या आहेत. ही बसलेली एक आणि ती मागे एक दिसते ती एक भुरी. आणि अजून एक आपण पाहायला गेलं तर हा जो बसलेला बोकड दिसतोय हा एक घेतलेला आहे आपण 5,000ला.
आज आपल्या इकडे एक टॉप क्वालिटीचा बिटल बोकड आहे, ते तुम्हाला दाखवतो मी. हे पहा मित्रांनो, हा पंजाबी बिटल आहे. हा पण ब्रीडिंगसाठी आपण घेतलेला आहे. याला 2 महिने झाला घेतलेलं. हा सध्या 7 महिन्याचा आहे. आणि याचं वजन जर आपण पाहायला गेलं तर सध्या 45 किलो आहे. बघा मित्रांनो, असा टॉप क्वालिटीचा ब्रीडिंग बोकड आपल्याकडे आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला तर व्हिडिओला लाईक करा. आणि ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्या असेच व्हिडिओ, माहितीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.